एक दिवस प्रचार सोडा आणि सोलापुरात या असं आवाहन करत मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सडकून टीका केली आहे। पैशांच्या जोरावर विरोधी उमेदवारांना धमकावून स्वतःचे उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा प्रताप सत्ताधारी महायुतीनं केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या सर्व राजकीय गोंधळात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात एका मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात येऊन मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली। एक दिवस प्रचार सोडा आणि इथं या असं आवाहन अमित ठाकरे यांनी दोघांनाही केलं। महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होतं, मात्र उमेदवारी मागे घेण्यावरून आता खून होऊ लागले आहेत। मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बघावं, अशा निवडणुका असतील तर नको आम्हाला निवडणुका। आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्हीच जिंका अशा निवडणुका। तुमचं राज्य कुठं नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही, अशा शब्दात अमित ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडा सवाल केला। माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या। तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीवर नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील। आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे। ही कुठची परिस्थिती आहे, एक आई एक बायको दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात, कशासाठी? निवडणुकीसाठी। ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे। मी मला वाटतं फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे। मला इकडे सीपीबीपी कोणाशी बोलायची गरज नाहीये। फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी, मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची। मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात। ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत। आपलं राज्य असं नाही असू शकत। आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतं आपलं शहर। बाकी सगळं ठीक आहे, 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका, मजा करा। पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा। खून नाही झाले पाहिजेत। तुम्ही खुनापर्यंत पोहोचता आता।